नमस्कार, मी नमस्कार. पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. हं. शताब्दी वर्षाच्या निमित्तानं पंचपरिवर्तनाच्या आधारावर संघ स्वयंसेवक समाजातील घरोघर जाऊन पंचसूत्रीवर आधारित कार्यक्रम आज घरोघर नेण्याची मोहीम सुरू झालेली आहे. या संघ शताब्दीच्या निमित्तानंच आज आपण या ठिकाणी श्री क्षेत्र देवगड येथे आलो आहोत आणि आज आपण या श्री क्षेत्र देवगड येथील जे दत्त देवस्थान मंदिर आहे या देवस्थान मंदिराचे अध्यक्ष परमपूजनीय भास्करगिरीजी महाराज जे अनेक वर्षांपासनं गेली 6 दशकांपासनं या धार्मिक क्षेत्रामध्ये एक आपल्या वेगळ्या नावाचा एक ठसा ज्यांनी उमटवलेला आहे असे भास्करगिरी महाराजांशी आज आपण संघ शताब्दीच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. महाराज जे आहेत ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे आहे पंढरपूरचं या मंदिराचे विश्वस्तही आहेत. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेची जी अखिल भारतीय उच्चाधिकार समिती आहे या समितीचे देखील सदस्य आहे आणि संघ विश्व हिंदू परिषद अशा एक विचारधारेच्या प्रवाहाशी महाराज खूप जवळून संपर्कात राहिलेले आहेत. मग ते डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचा विषय असू देत किंवा धर्म परिवर्तनाचा विषय असू देत किंवा गोरक्षेचा विषय असू देत किंवा राम मंदिराचा विषय असू देत, अशा विविध किंवा धर्म विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून होणारा धर्म जागरणाचा विषय असेल, अशा विविध विषयात महाराजांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर आपण संघ शताब्दीच्या निमित्तानं महाराजांशी आपण थोड्या गप्पा मारूया. महाराज नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की तुमचा थेट संघाशी कसा संपर्क आला आणि कधी आला? संघाशी संपर्क आमचा 1976 साली नेवासाला आमचे बाळासाहेब नळकांडे संघाचे ते पाईक होते, सेवकच होते. त्यांनी आम्हाला एका लहानसा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं पहिल्यांदा की असा माघ मेल्याच्या निमित्ताने काही आपले संत येतील, आपली मंडळी इथे एकत्र थोडे बसायचं आपल्याला. बाळासाहेबांच्या घरातच तो कार्यक्रम होता आणि साधारण एक 25-30 माणसामध्ये सुरुवातीचा तो कार्यक्रम तिथं झाला आणि तिथं गेल्यानंतर काही उत्तरेकडचे 2 संत होते आणि बाळासाहेब आणखीन दुसरे एक आपल्या जिल्ह्यातले कोणी एक कार्यकर्ते होते. त्यावेळेस माघ मेल्याच्या निमित्ताने दर प्रतिवर्षी माघ मेला प्रयागराजला होत असतो, तर तो विषय होता आणि त्या निमित्ताने धर्म संघटन करायचं. राष्ट्राकरता आपण काय केलं पाहिजे, राष्ट्राला हानिकारक काय काय गोष्टी घडून राहिलेल्या आहेत असा तो विषय होता आणि या विषयावर तिथे चर्चा झाली. तेव्हापासून संघाशी अतिशय जवळीक वाटायला लागली आणि तेव्हापासून थेट संघ असं म्हणून नाही, म्हणजे संघाशी संबंध म्हणजे असं असतं की बऱ्याचदा शाखेशी काही संपर्क आला का, असं थेट शाखेशी कधी संपर्क आला का? नाही, शाखेशी नाही संपर्क, शाखे संबंध या विचारधारेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण संघाशी जवळ त्या निमित्ताने. अच्छा. मग थेट संघ म्हणून आला तो की विश्व हिंदू परिषद वगैरे अशा विश्व संघ परिवाराचेच ते होते, परिवाराचेच आहे परिषदेचे त्यावेळेस नव्हते. अच्छा अच्छा. हा, त्यावेळेस विश्व हिंदू परिषद होती पण एवढं हे नव्हतं. अच्छा अच्छा. बरं. नंतर गेली किती वर्ष हा संघाचा आपला परिचय कसा वाढत गेला जरा ते सांगा की. समजा सुरुवात कशी झाली, 76 साली एका छोट्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली, पण तो नंतर प्रवास संघाशी संपर्क कसा वाढत गेला तुमचा? संघाशी संपर्क आमचे संभाजीनगरला एक भाऊसाहेब जागीरदार होते, ते संघाचे सेवकच होते. एक दादा धनेश्वर होते, मग ते अधूनमधून इथे यायला लागले आणि मग थोडीशी चर्चा व्हायला लागली. मग त्याच काळात आपल्या इथं बाबूजी सुधीर फडके यांचं गीत रामायण ठेवलं आणि गीत रामायण ठेवलं, ते संघाचे सेवकच होते
ते इथे ज्यावेळेस आले त्यावेळेस मग सविस्तर चर्चा झाली संघ कार्याची आणि संघ संघटनेची. त्याच्यामुळे अधिक अधिक सगळे व्हायला गेलं, आवडायला लागलं. त्याच्यानंतर मग विश्व हिंदू परिषदेचे सिंगलजीशी संबंध आला आणि मग तेव्हापासून विश्व हिंदू परिषद आणि हे संघ परिवार हे कुठली काही भिन्नता नाही, एकाच अंगाचे दोन बाजू आहेत. आणि मग मग आपण म्हणल्याप्रमाणे कुठं गंगा यात्रा असेल, कुठं यात्रा 3 यात्रा ज्यावेळेस काढल्या गेलेल्या होत्या, सगळ्या त्या यात्रेमध्ये या परिसरामध्ये सहभागी होण्याचा संबंध आला. त्याच्यानंतर अयोध्या ते दिल्ली ही एक संत यात्रा होती, तिथे जाण्याचा त्यावेळेस बाकीचे सगळे रामचंद्रदासजी महाराज अध्यक्ष होते, ते आपलं आपलं राम मंदिराचे हे सगळ्या संतांशी सगळ्याशी तो संबंध आला. आणि मग अधिक या कार्यावर ही सगळी भावना दृढ होत गेली. पण याचं सगळं मूळ स्थान हा वटवृक्ष झालेला दिसतो आपण हिंदुत्वाच्या विचाराचा, पण याचं मूळ संघ परिवारच आहे. म्हणून संघ आणि बाकीचे जे शाखा उपशाखा आहेत त्याविषयी कुठलंही काही नाही, एकच कार्य आहे असं दृढता यायला लागली. समाज म्हणून, हिंदू म्हणून आपण सगळ्या एका विचारधारे, भले त्याचं क्षेत्र वेगवेगळे असेल, बेसिक विचारोपण ज्याला म्हणू आपण ते सगळं हिंदुत्व आहे. आपल्या आता एकूण संघाचे विश्व हिंदू परिषद असेल किंवा संघ परिवारातल्या कदाचित अन्य काही संघटनांशी पण आपला संपर्क आला असेल, मग ते विश्व हिंदू परिषदेबरोबर विद्यार्थी परिषद असेल किंवा आणखीनही काही असू शकतात. तर एकूण या सगळ्या संघ रचनेचा किंवा संघ विचाराचा तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला? तुम्हाला काय असं वाटलं की मला ह्या गोष्टी संघाच्या या रचनेत मी आलो आणि त्यामुळं मला या शिकायला मिळाल्या किंवा त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर झाला? संघ परिवारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, जे जे कार्यक्रम ठरले जातात, हे कुठल्या व्यक्तीच्या हिताचे नसतात, हे राष्ट्रहिताचे असतात आणि धर्मरक्षणाचे असतात. याची सर्व जाणीव झालेली आहे. तो मधला काल असा होता की संघाच्या जवळ जाणं सुद्धा माणसं थोडं वेगळं मानत होते. आमच्या इथे सुद्धा काही मंडळी आपले आले की त्यांना असं वाटायचं की संघ परिवाराची मंडळी आहे. म्हणजे अशा सगळ्या प्रसंगातून, त्या काटेरी रानातून ह्या सगळ्या संघाचा प्रवास तो सुरू आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आयाम, वेगवेगळ्या शाखा उपशाखा त्या तयार होऊन सगळ्यांचा हेतू एकच आहे, फक्त राष्ट्र उन्नती आणि राष्ट्रामध्ये राहणारे सर्व बांधव त्यांच्या जीवाला प्रेम निर्माण व्हावे, एवढंच. नाही ते झालं, पण त्यातनं तुमच्या जीवनावर काही संघाचा परिणाम झाला असं वाटतं का तुम्हाला? आमच्या जीवनावर एकच परिणाम झाला की जरी काही भारत असला, प्रतिकूल काल जरी होता तुझ्या ह्या विचाराला, त्यावेळेस एकच विचार की राष्ट्रहित हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला जसं जसा प्रसंग येईल तसं तसं भारत माता आणि सगळ्या देवता सहकार्य करत राहतील, हे सगळं त्याचा तो परिणाम झाला. आणि वेगवेगळ्या कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिक दृढता येत गेली. आता आपल्या जवळजवळ संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ज्यावेळेस संघाची पहिली शाखा डॉक्टर हेडगेवारांनी नागपुरात सुरू केली, त्यावेळेस असं वाटत नव्हतं की संघ शताब्दीवर, किंबहुना डॉक्टरांची ती कल्पना पण नव्हती. तर एकूण आपल्या समाज व्यवस्थेत अनेक संघटना आल्या गेल्या, संपल्या, त्या काळोगात संपूनही गेल्या. पण संघ 100 वर्ष नुसतंच टिकून असं नाही, तर संघ एक प्रभाव समाज जीवनावर वाढतो आहे. तर 100 वर्षाच्या या सगळ्या संघाच्या प्रवासाकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं, कशामुळे संघ 100 वर्ष टिकला असेल, वाढला असेल, संघाचा हा जो प्रभाव झाला असेल तो कशामुळे झाला असेल, काय कारण असेल संघाचं इतकं सगळं हे होण्याचं? संघाचा हा प्रभाव केवळ राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राची उन्नती व्हावी आणि ह्या देशाची जी संस्कृती आहे, संस्कार आहेत, आपल्या ऋषीमुनीचे, संत महंतांचे, शूरवीर बालांचे, हे कुठेही पुसल्या जाऊ नये
आणि हे दृढ राहावेत म्हणून हा 100 वर्षाचा अतिशय खडतर प्रवास संघाने केलेला आहे. मान अपमान मान म्हणण्यापेक्षा अपमान गिरतच संघ सगळं प्रवास करीत आलेला आहे. जिथं जाते तिथं कोणी प्रेमाने बोलत नव्हतं. अधिक तर काय, आम्ही नगरला मधल्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथं तर असं सांगण्यात आलं की आमची मुलं शाळेत होते त्यावेळेस, आणि शाळेतून मुलांना काढून टाकले का, हे संघ परिवाराचे आहे. तर संघ परिवार का राष्ट्रद्रोही आहे का आणखीन काय तो कोणाचं नुकसान करणार आहे, असं सगळं काही त्याचा त्यावेळेस विचार केला गेला नाही. आणि मग मधला काल तर एक असा आला, सत्तेत असणारी त्यावेळची मोठी माणसं संघाला बदनाम करण्याकरता संघाचीच काही संत साध्वी तुरुंगात टाकले आणि त्यांच्याकडून वजून घ्यायचं होतं, हे आम्हाला संघाने सांगितलं. संघ असं कधी सांगत नाही, संघ फक्त आपले विचार बळकट करायचं सांगत असतो. मग अशा सगळ्या अपमानातून संकट झेलत हा सगळं संघ परिवार काम करत आलेला आहे. आणि आज आपल्याला जी काही अनुकूलता प्राप्त झालेली दिसते, हे सगळी संघाची तपश्चर्या आणि संघाची पायपीट आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये कार्यकर्ते फिरतात. कार्यकर्ता तुम्ही कुठल्याही संघाचा बघा, अगदी साधेपणा आपल्याला दिसतो. पदवीधर जे आहेत संघाचे, ते काही कुठे आलिशान हॉटेलमध्ये राहत नाहीत. कार्यकर्त्याच्या घरी राहायचं, सायकलवर प्रचार करायचा. ज्यांना काही सांगायचं आहे ते तर नमस्कारी करायला तयार नसतात, तरी त्यांना पटवून द्यायचं. अशा अवस्थेमध्ये, अतिशय कटू अवस्थेमध्ये हा संघाचा खडतर प्रवास झालेला आहे. आणि त्याच तपश्चर्याने, त्याच कष्टाने हे सगळं आता हे वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आता अधिक याचा विस्तार आपल्याला झालेला नजीकच्या काळात दिसतच. अच्छा, म्हणजे संघ संस्थाकांनी, कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले, त्या परिश्रमामुळे संघ 100 वर्ष टिकला. जे काही संकट आली, त्या संकटांशी संघर्ष केला, निराश न होता आपलं ध्येय, उदात्त ध्येय, भारत मातेला विश्वगुरुपदी पोहोचवण्याचं जे ध्येय आपलं आहे, त्या ध्येयाच्या दृष्टीने हे सगळे स्वयंसेवक वाटचाल करत होते. आणि त्यामुळे संघ 100 वर्ष टिकू शकला असं आपल्याला सांगायचं. बरं, ठीक आहे. संघ 100 वर्ष टिकला आहे, ओके, म्हणजे हे एक वेगळे पण आहे. पण मला संघाची 100 वर्ष बघताना संघाने समाजासाठी, देशासाठी काय दिलं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे या सगळ्याप्रती, देशाप्रती, समाजाप्रती संघाचं म्हणजे तुमच्या दृष्टीनं असं एक काय योगदान सांगता येईल, हायलाइट ज्याला म्हणू आपण असं? संघ आपल्याला सत्तेवर असलेल्या व्यक्तीसारखं काही कुठला निधी देऊ शकत नाही, बाकीचं काही करू शकत नाही. पण जो निधी विचार रूपाचा आहे, ते विचारधन संघाने, हे बाळकडू, हे विचारधन ह्या देशवासियांना दिलेलं आहे. आणि त्या विचारधनामुळं हे सगळं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसते. संघ परिवार हा समाजाकरता झटणारा असतो. तळागाळातल्या व्यक्तीला आपल्याजवळ करून त्याच्या अंतःकरणात देशप्रेम, समाजप्रेम हे सगळं वृद्धिंगत करणं, हे संघाचं कार्य आहे, संघ पदाधिकाऱ्याचं कार्य आहे आणि संघ सेवकाचं काम आहे. त्याप्रमाणे सर्व संघ देशाकरता जे करायला पाहिजे, कारखानदारी निर्माण करणे, रस्ते, लाईट, सडका, हा तर विकास आहे, हा तर झालाच पाहिजे. पण त्या सगळ्यापेक्षा आपले जे मूळ संस्कार आणि संस्कृती आहे ती दृढ ठेवून ही सगळी प्रगती करणं, हे संघ विचारातूनच आपल्याला आतापर्यंत प्राप्त झालेलं आहे. आणि यामुळे निश्चितच, जसं कुठली लाईट जरी म्हटलं तर आपल्याला 2 वायरीशिवाय लाईट लागत नाहीत, आर्थिक आणि वीज, तसं अध्यात्म, राष्ट्रप्रेम हे फाउंडेशन आहे. आणि त्याच्यानंतर हा बाकीचा भौतिक सुधारणेचा हा विस्तार आहे. हे सगळे विचार संघापासूनच आपल्याला शिकायला मिळत आहेत. जे करायचं ते पहिल्यांदा देशाकरता करायचं.
राष्ट्राकरता करायचं. साधी तुम्ही नोकरी जरी करत असाल तर मी एक राष्ट्राचा सेवक आहे म्हणून हे पहिल्यांदा भावना दृढ करा. उद्योग करत असाल, कर रूपाने तुम्हाला जे शासन काही मागणी करते किंवा शासनाला द्यावं लागते तर तो कर म्हणायचंच नाही. या देशातली कर काढून टाकायची. म्हणून आपला तो उद्योगाचा निधी सुद्धा राष्ट्रहिताकरताच कामाला आला पाहिजे. हे सगळे विचार सुविचार उद्योगातून राष्ट्राकडे, राष्ट्रवाढीकडे, त्याच्यानंतर सेवेमधून, नोकरीमधून आणि धर्मकार्य करताना सुद्धा अनेक वेगवेगळे भाग आपल्याला इतर धर्मात काही पाहायला जरी मिळत असले तरी आपल्याला तिकडे त्यांच्या त्या फांद्याकडे लक्ष द्यायचं नाही. शेवटी मानवता हाच धर्म एक मानून आणि त्याच्यामध्ये हिंदू शब्द हा काही जातीवाचक नाही, हा सार्वजनिक शब्द आहे, सर्वांच्या हिताचा शब्द आहे. म्हणून सर्वांचं हित करणं, जसं वसुदैव कुटुंबकम आपले संत शास्त्राचे वाक्य आहेत त्याप्रमाणे संघाने आतापर्यंत सगळं राष्ट्राकरता, समाजाकरता आणि कुठल्याही प्रकारचा काही भेदभाव न ठेवताना. मधला एक काल असा होता, संघ म्हटलं की विशिष्ट मंडळीचा, हा एक त्यांचा तो गैरसमज होते. पण आता तो गैरसमज सगळ्यांचा निघून राहिलेला आहे की संघ म्हटलं की तो राष्ट्राचा आहे, राष्ट्रात राहणाऱ्या सगळ्यांचा आहे. जरी कधी एखादा शब्द, एखादं काहीतरी काही करण्याचं दिसत असेल तर जे राष्ट्रहिताला जे बाधा लावत असतात त्यांना समजून सांगायचं काम करत असतं. म्हणून या राष्ट्रात राहणारी सगळ्या जाती धर्माच्या माणसांनी पहिल्यांदा राष्ट्रप्रेम वाढवावं. हेच सगळं संघ कार्य करत आहे, करणार आहे. म्हणजे राष्ट्रीय भावना प्रज्वलित ठेवणं, राष्ट्रीय भावनेची जी ज्योत आहे ती प्रज्वलित ठेवण्याचं, सर्वसामान्य त्याची जागृती करण्याचं काम संघानं केलं. अजून असं काही वाटतं का की संघ नसतं तर कदाचित या गोष्टी झाल्याच नसत्या देशामध्ये, असं काही वाटतं? अगदी बरोबर आहे. संघ शक्ती जर संघाची निर्मितीच कशा करता झाली, विचारधारेतून निर्मिती झाली. जे विचार राष्ट्रहिताला कुठंतरी बाधक होतील भविष्यामध्ये, हा त्यावेळच्या आपल्या मूळ कार्यकर्त्यांनी, हेडगेवार साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांना विचार केला. हे काही त्यांचं आम्हाला पटलं नाही, आमचं काहीतरी वेगळी चूल मांडायची असं त्यातला भाग नाही. राष्ट्रहिताला भविष्यामध्ये कुठेही हानी पोहोचू नये आणि पूर्वीपासून जसं आपलं राष्ट्र आनंदात राहते तशा पद्धतीचं राहावं म्हणून एक संघटना निर्माण झाली. आणि या संघटनेच्या माध्यमातून गल्ली बोळामध्ये जाऊन, डोंगर दऱ्यामध्ये जाऊन हे कार्य वाढीला नेण्याचं काम संघानेच आतापर्यंत केलेलं आहे. अजून एका घटनेच्या बाबतीत आपल्याशी या निमित्तानं मला बोलायला आवडेल की राम मंदिर आणि 370 राम मंदिराचा जो एक मोठा लढा आपण उभारला, तर त्याविषयी काय थोडंसं सांगाल तुम्ही? संघ शताब्दीच्या निमित्तानं कदाचित हा पूर्ण होणं याच नजीकच्या काळात, आणि हा काही असं त्याच्याकडे काही तुम्ही कसं बघता? संघाचे एक विचारच होते, आपली जे देशाची देवता आहे राम, कृष्ण आणि महादेव शंकर, आणि परकीयाने ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की हे सगळं काही करता येईल, पण यांच्या श्रद्धा आणि यांचा निर्धार, यांची दृढता हे तोडता येणार नाही. मग काय केलं पाहिजे, तर मग यांची श्रद्धास्थान पाडले पाहिजे. सत्ता त्यांची होती आणि ते आलेन पाडलं असं कधी झालंच नाही. हजारो लाखो त्यावेळेस आपले सगळे भक्तगण त्या ठिकाणी मारल्या गेले, चिरडल्या गेले, तरी पण मागे हटलेले नाही. पुढचे गेले पण मागचे पुढे येत होते. पुन्हा काय तुम्हाला करायचं, पण आमचे श्रद्धास्थान तेव्हापासून हा सारखा लढा चालू आहे. 500 वर्ष याच्यामध्ये गेले आणि हे सगळं जाऊन हळूहळू एक एक कार्यक्रम पुढे आला. नंतर संघ परिवारातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर सर्व संत, महंत, पीठाधीश, शंकराचार्य हे पूर्वी एकेकाजवळ आपल्याला गेलेले दिसत नव्हते, परंतु ह्या राम मंदिरामुळे सगळे एका स्टेजवर आले. आपला मानपान थोडा बाजूला ठेवला आणि हे सगळं कार्य आपल्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला आज मुद्दाम सिंगलजीची आठवण होते
आज त्यांनी डोळे भरून मंदिर पाहिलं असतं तर ते अतिशय गदगद, पण तरी ते जिथं असतील तिथून आनंदाने पाहतच असतील. तर हे सगळं हे कार्य केलं आम्ही 1989ला शिलापूजनाला गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा असं वाटलं माणसं वेळे आहेत, काहीतरी करतात, राम मंदिर कुठं होणार आहे का, होणारच नाही. ठीक आहे. आणि आता पुन्हा वरिष्ठांनी असं केलेलं होतं, जैसे थे. आता जशी परिस्थिती आहे मंदिराची, बाकीची काही प्रार्थना स्थळाची, ते आहेत तसे ठेवा, त्याला काही करायचं नाही. मग असे सगळे नियम असताना हे कसं होईल? परंतु हे सगळं अंधारातला प्रवास म्हणायला काही हरकत नाही. हळूहळू 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 मग त्यावेळेस अयोध्येच्या शरवीच्या वाळवंटात संतांनी नारे दिले होते, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. दुसरे आणखीन घोषणा द्यायची, गोहत्या बंद हो. त्याच्यानंतर आणखीन घोषणा द्यायचे, 370 कलम हटाव. हे त्यावेळेस सगळं बोलत होत. आणि माणसाला असं वाटायचं कसं शक्य आहे? काश्मीर सारख्या अशा सगळ्या वाटून दिलेला जो प्रांत आहे आणि तिथं कसं 370 कलम जर कॅन्सल केलं तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल. हिंदूची इतर जगामध्ये जिथं ज्या देशात असतील त्यांची कत्तल होईल. राम मंदिराचंही तसंच होतं. राम मंदिराचा जर निकाल दिला राम मंदिराच्या बाजूने तर देशातच सगळी माणसाची कत्तल होईल आणि देशाच्या बाहेर राहणारे जे हिंदू आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. असं सगळं चाललं. नेमका हा ज्यावेळेस निकाल लागला होता आपला पहिला राम मंदिराचा, त्यावेळेस आम्ही जयेंद्र सरस्वतीच्या तिथं आश्रमात होतो, काही निमित्ताने गेलो होतो. मग स्वामीजींनी काय केलं, आम्हाला पुन्हा पांडिचेरीला जायचं होतं. मग त्यांनी जागी फोन केले आणि तुमची व्यवस्था अशी अशी, उद्या निकाल लागणार आहे, जर निकाल लागला आणि जर काही झालं तर तुम्ही यांना फोन करा, संपर्क साधा. मग आम्ही त्या दिवशी गेलो, दुपारी निकाल लागला. आम्ही मध्ये दुपारी एका ठिकाणी बसलो होतो, थोडं नाश्ता पाणी करत होतो आणि योग असा पहा, 3 माकड वर आले वानर आणि ते 3 वानर एवढे सगळे तिथे एकेकाला धरत होते, आनंदाने असे करत होते. आणि त्यांना ते फराळाचं दिलं आमच्या मंडळीने, ते फराळाकडे पाहत नव्हते, नुसतं त्यांचं कौतुक चालू होतं. मग आमच्या मंडळीने त्याचं काही भाषण केले की आज राम मंदिराचा निकाल लागला आणि केवळ हनुमंतरायच इथं आले. असा सगळा तो आनंद पाहायला भेटला. आणि असं त्यावेळेस म्हटलं जात होतं की सगळं फार नुकसान होईल पण कुत्रही मेलं नाही. मग ही रामाची शक्ती आहे आणि संघ विचाराच्या कार्याची शक्ती आहे. आणि हे काम कसं व्हावं याच्याकरता बरेच सत्ताधीश आले गेले, पण स्पष्टपणे केलं जात नव्हतं. आणि आता त्याला जे अनुकूलता लागत होती ती प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने विद्यमान सत्ताधीशांना मिळाली आणि त्यांच्याकडून प्रभू रामाने हे अतिशय असं सुंदर काम कायदेशीर करून घेतलेलं आहे. आणि आता जे राहिलेलं थोडं आता मूर्ती बसली, स्थानापन्न झाली, वरच्या मजल्यात मूर्ती बसल्यात, परिसरातल्या देवदेवता सगळ्या त्या परकोटातल्या बसलेल्या आहेत. आता महाद्वारच फक्त प्रवेशद्वार एक वेळ झालं, 100% काम. आणि तरी सुद्धा आपलीच काही बांधव म्हणतात आम्ही एक दिवस पुन्हा अत्याचार करायचं. काय तुमची ती बुद्धी प्रभू रामचंद्र ठेवणारच नाहीत, कारण तुमचंही कल्याण झालं पाहिजे आणि इथलं सगळ्यांचं झालं पाहिजे, हाच हेतू या कार्यामागे आहे. आणि अयोध्येचं राम मंदिर झाल्यापासून हे नुसतं रामाचं मंदिर नाही, हे देवदेवता आपल्या देशाचा स्वाभिमान आहे आणि ही देशाची देवता आहे. आणि याच्यामुळे एकात्मता. त्यावेळेस माणसं म्हणायची, आम्ही त्या अलीगडला यात्रा होती आपली परिषदेची, पत्रकार आले आपल्यासारखे, ते विचारत होते आता राम मंदिर बांधले, हे कितपत सत्य आहे, होईल का तुमच्याकडून, काय शक्य होणार नाही. आणि विनाकारण म्हटले तुमचे मुलं बाळ मरून राहिलेत, घरच्या मंडळीचे कुंकू, असं ते उलट सुलट विचारायचे. आणि असं सगळं विचारत असताना तरी मनात असं वाटत होतं की काही होणारच नाही असंच वाटत होतं. पण निर्धाराने केल्यानंतर काय होत नाही, अशक्य ते शक्य करते, हे सगळं होऊन जात असते. स्वामीच्या ऐवजी आपण समाजाने केलं असतं, समाजाने केलं. आणि मग ते मंदिराची सगळी उभारणी
झालेले आपण पाहून आलेलो आहोत. अजूनही आपले काही स्थान आहेत ते लवकरात लवकर झाल्यासारखे होतील. पण समोरच्या व्यक्तीला ते आपले बांधव त्यांनी कुठलं दुःख होऊ नये हा श्रेष्ठींचा विचार आहे. जे होईल सामोपचाराने अतिशय चांगलंच होईल, चांगलंच करणार आहे. आणि राम त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता, मंदिर बांधल्याने कुठं पोट भरल का? आता तुम्ही जर विचार केला तर अयोध्येचं जर रोजचं मागचं उत्पन्न एक 15-20 वर्षाच्या अगोदरच आणि आजचं उत्पन्न फार मोठ्या शासकीय आकडा, शासकीय उत्पन्न ग्रामस्थाचं आणि गावकऱ्यांचं एवढं उत्पन्न आहे की त्यांना आता पैसे नुसतं खोऱ्याने वळायची पाडी आहे. हे कशाचं? मग तुम्ही म्हणले माणसाचं पोट भरणार नाही, उद्योग मिळणार नाही. हे किती आज देशातून सगळे लोक येतात, लक्झरीवाले पोट भरतात आणि मंदिर येतात आणि जगभरातून मोठं केंद्र बनलं. हा एक एकोपाच आहे. म्हणजे ते आमच्या धर्म कारणाचंच नाही तर आमच्या देशाच्या आर्थिक विकासाचं देखील एक मोठं केंद्र काळामध्ये अयोध्या आता खूप आता आहे. मग हे मंदिर उभारणं म्हणजे देश हिताचंच आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं कार्य आपण पाहून लागलो. आगामी जो काळ येईल त्या काळामध्ये संघानं काय करावं असं वाटतं तुम्हाला? अजून काय केलं पाहिजे असं वाटतं? आगामी काळामध्ये आता संघाची वाटचाल तर चालूच आहे. आता जे आपले विचारवंत निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी आपला घरचा कधी विचार केला नाही, सुखदुःखाचा विचार केला नाही, मान अपमानाचा विचार केला नाही. फक्त हाक आली की निघायचं एवढं काम सगळ्या सेवक वर्गाने केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आज संघ परिवाराचं काम चालूच आहे की तरुण शक्तीला जवळ घ्यायचं. तरुण शक्ती ही जवळ आली, भविष्य काळ त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणून भविष्यामध्ये आपले तरुण बांधव, तरुण भगिनी यांना जर दिशा दिली तर अधिकस्य अधिकम फलम. नाहीतर पाश्चात्य लोकांचे एवढे परिणाम व्हायला लागले, राहणं बदललं, खानपान बदललं, बाकीच्या क्रिया बदलल्या. हे आपल्या युवकांच्या लक्षात येत नाही. हे छुपे डाव आहेत ते परकीयांचे की याच्यातून यांची निष्ठा कमी झाली पाहिजे, यांचं सगळं बाकीचं आणखी ध्येय धोरण कमी झाले पाहिजे. तर ह्या तरुणांना आणि तरुण भगिनीला कुठं दुर्गा संघटनेच्या रूपाने, कुठं आणखीन कुठल्या संघटनेच्या रूपाने संघ परिवाराच्या ज्या शाखा उपशाखा आहेत त्या करूनच राहिल्यात. मग भविष्यामध्ये तरुणाची शक्ती अधिकाधिक वाढवून त्या शक्तीने जे जे काही राष्ट्रकार्य अजून आपलं बाकी आहे ते त्यांच्या हातून भारत माता प्रभू रामचंद्र भगवान लवकरात लवकर करून घेऊ. संघाविषयीचा एखादा काही वेगळा अनुभव असेल तर सांगा की. संघाविषयी अनुभव आता आम्हाला एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो तर त्यावेळेचा काल अतिशय प्रतिकूल काल होता. आणि मग संघाचे विचार आपले देशप्रेमाचे, देशहिताचे, देशाच्या स्वाभिमानाचे काही मंडळी होते जे विचार त्यांना पटत नाहीत. आम्हाला काही कोणाचा नामनिर्देश नाही करायचा. आणि चांगले जाणकार होते, समाजातले मानलेले माणसं होते. आणि मग ते सगळे विचार करायला लागले की हे असं कुठं चालतं काय आणि होत नाही, अशाने कधीच हे होणार नाही. उगाच माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम आपण करून राहिलात असं ते त्यांच्यात बोलत होते. आता त्यावेळेस सगळं पाहिलं, परंतु आपला एक कार्यकर्ते तिथंच बसलेला होता. त्यांनी सगळं निमूटपणे ऐकत होत आणि हात जोडून त्यांना थोडं समजूनही सांगितलं. पण त्यांची समजून घेण्याची ते वृत्तीच नव्हती. तरी पण आपल्या समजून सांगण्याकरता हे काही दाद देत नाही म्हणून त्याचाही राग न मानता त्यांना ते सांगण्याचा प्रयत्नच करत होते. तर ही जी चिकाटी आहे, हा निर्धार आहे, हा विश्वास आहे आपल्या संघामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याकडे पाहायला मिळतो. हाच मोठा. आणि त्याच्यामुळे हे सगळं आता जे परिवर्तन होऊन आलेलं आहे. मग असे आपण बोलल्याप्रमाणे ज्योतिषाने सांगितलं या वर्षी हे होईल, त्या वर्षी ते होईल, हे कदापि मनाला पटतच नव्हतं. ते असं वाटत होतं. कारण मागच्या शतकामध्ये आम्ही ज्यावेळेस त्या आंदोलनामध्ये गेलो होतो 90-91 तर त्यावेळेस ते म्हणत होते हे काय शक्य आहे का? त्यावेळेस आपले संत भाषणात बोलले होते, हरियाणाचे होते. ते म्हणले 2020 मध्ये
आपल्याला चांगले दिवस येतील, आपण चांगलं पाहू. पण असं वाटत होतं शतक जायचं अजून पुढचं 20 वर्षाचं काहीतरी सांगून राहिले. अच्छा परंतु परिवर्तन झालं. अच्छा. बाकीच्या सत्तेच्या बरं, हे आपण संघाच्या चांगल्या गोष्टीविषयी बरंच काही बोललो. तर संघाची एखादी अशी काही खटकणारी गोष्ट वाटते का तुम्हाला? हा, खटकणारी गोष्ट थोडी एकच वाटत होती. आता कधी कधी काय होते, संघ सगळ्यांना घेऊन काम करते, हे अगदी चांगलं उदात्त धोरण आहे. परंतु काही मंडळी अशा आहेत की जे एकच संघाच्या या सगळ्या कार्यक्रम विचारधारा याविषयी आपण बऱ्याच गप्पा मारल्या, चर्चा केली. तर संघामधली एखादी गोष्ट खटकते असं तुम्हाला वाटलं का या सगळ्या संघ विचारधारेची कार्यकर्त्यांशी जवळून बघताना? ही गोष्ट जरा मला नाही पटली बुवा, पण खटकते असं काय? थोडस कसं वाटते. आता तसं बोलणं उचित नाही, परंतु अनुचित म्हणून उचितच बोलायचं. ते कधी कधी काय होते, संघाच्या जवळ येण्याकरता बरीचशी माणसं काही स्वार्थाकरता आपापलेली असतात. संघाच्या कोशामध्ये स्वार्थ नाही आणि त्याच्याकरता ते जवळ आलेले दिसतात. अंतःकरणात त्यांचं जीवाला प्रेमही नाही दिसत. परंतु असं काही वाटतंय की हे जवळ आली तर हे 4 माणसं सुधरू शकतील असं नाही, पण 10 माणसं बिघडू शकतील असं एक थोडीशी भीती वाटते. म्हणून अशा व्यक्तीचा आपल्याला फार दूर करायचं नाही, पण अतिशय जवळ घेऊन आपलं बिघडल असाही तो विचार करणं, चिंतन करणं हे आम्हाला थोडंसं योग्य वाटते, असं आमचा विचार आहे. असं वाटतं. हा, म्हणजे असं होण्याची शक्यता आहे असं वाटतंय. असं झालं असं नाही ना? म्हणे नाही, झालेलं नाही. असा एक संघावर ज्या वेगवेगळे आक्षेप घेतले जातात त्यामध्ये असं एक म्हटलं जातं की संघ ही एक आता जग सगळं जवळ येत चाललं आहे आणि मग अशा याच्यात एक देशाचे राष्ट्रीय विचारधारा सगळं एकीकडे जग एकत्र येत असताना मी माझं राष्ट्र हे जरा काल सापेक्ष, काल सुसंगत नाही वाटत. हे जरा संघटना या विचारधारेवर आधारलेली संघटना काय वाटतं तुम्हाला? ही काल सापेक्ष आहे, काल सुसंगत आहे का काळाशी रिलेव्हंट वाटते का? नाही, अतिशय सुसंगतच आहे. जग जरी सगळं जवळ आलं आणि जग सगळं एकत्र झालेलं दिसत असलं तरी सुद्धा त्यांना जर विचारलं की आपण कुठं राहता तर त्यांच्या देशाचं नाव घेणारच. आणि एखादा मनुष्य जर बाहेर कुठं गावाला गेला, त्याला विचारलं बाबा आपण आपलं गाव कोणतं, त्याने सांगितलं आमचं गाव अमुक अमुक आहे. मग गावात गेल्यानंतर तो कोणाच्या घरात नाही जाऊ शकत. मग गावात गेल्यानंतर त्याचं घर वेगळंच आहे, झोपडीचं का असत नाही, एखादं मकान असेल. परंतु ज्याने त्याने आपापल्या घरात आनंदात राहावं आणि गावाला आनंद देत राहावा, तसं ज्याने त्याने आपापल्या देशाचा तरी सगळं विचार केलाच पाहिजे. देशाचे, आपल्या पूर्वजांचे विचार, आपली विचारधारा, राष्ट्रप्रेम हे प्रत्येक देशाने, आजही आपण पाहतो जगामध्ये त्यांना कुठं काही हानी पोहोचायला लागली की ते लगेच तिथे ब्रेक लावतात, ते माणसं काढून देतात किंवा आणखीन त्यांच्यावर काही प्रतिबंध घालतात. हे जगभर चालूच आहे. जगाच्या हिताकरता ज्यावेळेस जगातली मोठी माणसं एकत्र येतात तर आपले कर्तव्यच आहे जगाचा प्रवास करायचा, सगळ्या भाषेमध्ये आपलं करायचं. परंतु आपली मायबोली, आपले विचार, आपली संस्कृती कदापि विसरता कामा नये. म्हणून जगभर जरी फिरलं आणि आमचा देश आणि आमची संस्कृती मोठी ना आम्हीच मोठं असं म्हणायचं नाही. आपले सगळे पूर्वज असे स्वतःला मोठं समजत नव्हते. मोठं एक वेळ प्रसंग विवेकानंद आला होता, चरित्रात त्यांचे आहे. ते ज्यावेळेस परदेशामध्ये गेले त्यावेळेस त्यांना पैसे सुद्धा नव्हते जायला, जहाजाचा प्रवास आणि सगळं साधं राहणीमान. तिथे गेल्यानंतर माणसं त्यांना काहीतरी वेळा समजायला लागले हे कोण आहेत. मग कोणीतरी म्हटलं की भारतातले संत आहेत, म्हटलं ते काहीतरी उपासात्मक पाहायला लागले. आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे धर्मग्रंथ सगळे एकत्र आले, आपला धर्मग्रंथ गीता लहान होता म्हणून खाली ठेवला, इतर धर्माचे ग्रंथ वर ठेवले. मग त्यांना उपासात्मक स्वामीजींना विचारायला लागले की तुमचा धर्म पा किती लहान आहे आणि आमच्या धर्मग्रंथाखाली तो झाकून गेला. पण आता ते स्वामीच होते, त्यांनी सांगितलं तसं नाही, आमचा धर्मग्रंथ जरी लहान असला तरी सगळ्या ग्रंथाचं ओझं सहन केलेलं आहे. त्याचा पाया तो आहे, त्याचा पाया तो आहे.
म्हणून हा स्वाभिमान सांगणं म्हणजे काय अभिमान नाही. स्वाभिमान असलाच पाहिजे, अभिमान असू नये. हाच त्यातला. आम्ही जगाचेच आहोत, परंतु जगाचे होण्याकरता आपल्याला कुठंतरी स्थान लागते, कुठंतरी संस्कार लागतात, कुठंतरी विचार लागतात. आणि ते विचार पक्के ठेवून आपल्याला जगाशी आपलेपणा निर्माण करायचा आहे, जवळीक निर्माण करायची. बर, संघाचं भविष्य आपल्याला कसं वाटतं? संघाचं भविष्य आता मागचा प्रतिकूल काळ आणि आज चाललेलं कार्य हे सगळं आपल्याला सगळं उंच शिखरावर नेण्यासारखं सगळ्यांना कोणाला जरी आपण विचारलं तर याच्यात काहींना असं वाटत असेल सगळं जर हातात गेलं, सगळंच काही करायला लागले, मग आपलं कसं होईल? तसं काही दुःख मानायचं कारणच नाही. आपलं कसं नाही, तुमचं काही होऊ नये हाच विचार हा सगळं संघ परिवार असेल, बाकीचे आपले साधू संत असतील आतापर्यंत करत आलेले आहेत. आणि भविष्यामध्ये जे होईल तेही चांगलंच होईल. फक्त आता काळ आणि वेळ, प्रत्येक गोष्टीला काळ यावा लागतो आणि काळ जरी आला तरी वेळ यावी लागते. बऱ्याच वेळेस काळ येत असतो. माणसं होतं बघा, गाडीवरून पडला, 2 माणसं खलास झाले पण याला काहीच झालं नाही. काळ आला होता पण वेळ नव्हती आली. पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस चालता चालता मनुष्य ठोकर लागली तरी खलास होते. तसं हे या कार्याला काळ वेळ अजून काही यायचा आहे आणि तो काळ वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते आपल्याला सगळे उत्थान झालेले दिसेल. म्हणजे त्यावेळेस आपण सगळं संघ म्हणून जे उद्दिष्ट आहे की आपली भारत माता विश्वगुरुपदी, आपल्या सगळ्यांचं एक आपल्या पूर्वजांनी देखील एक स्वप्न पाहिलेलं आहे की भारत माता ही विश्वगुरुपदी पोहोचली पाहिजे. आणि आपण उज्ज्वल भविष्यात असेच दृश्य बघत आहात का? उज्ज्वल भविष्यामध्ये हेच आहे. विश्वगुरु जे म्हणण्याचं कारण आहे, गुरु म्हणजे आम्ही फार मोठे तुम्ही लहान असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि समतेचे, एकत्वाचे धडे देणं हेच गुरुत्वाचं लक्षण आहे. आणि भारत आता आपण नेहमी करता, आता मी मोठ्यांच्या भाषणात ऐकतो भारत विश्वगुरु होण्याकडे वाटचाल करून आलेला आहे. ते काही नुसतं एका बाजून चालून जमणार नाही. आपल्याला बाहेरची प्रगती केली पाहिजे, बाकीच्या समाजाच्या अडचणी दूर केल्या पाहिजे आणि धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा ही बळकट ठेवली पाहिजे. तर हे ज्याने ज्याच्या त्याच्याकडे जी जबाबदारी आहे ती पार पाडून राहिलेली आहे आणि सर्वांना मिळून हा लक्ष्मीचा रथ ठिकाणावर पोहोचणारच. संघ शताब्दी निमित्तानं आज आपण परमपूजनीय भास्करगिरीजी महाराज यांच्याशी चर्चा केली, संवाद केला. संघ शताब्दीच्या निमित्तानं केलेला हा एक प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्याला पण निश्चितपणे आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.